बघा इथे बक्कासूर सारखा बैल आहे सेम टू सेम. बाबा काय नाव आहे? बक्या. बक्याच नाव आहे बघा मित्रांनो वासराचं. सेम टू सेम बक्कासूर सारखाच दिसतोय. बक्कासूर पण बारीक लहानपणी असा दिसत होता. त्याच्या हरकत डोक्यावर त्रिशूल पण काढून आणलाय का ठेवत आले. नक्कीच एक कर्जत तालुक्यातील एक रील स्टार नामवंत आणि महाराष्ट्रात पण बरीच मोठी ओळख आहे त्यांची. त्यांच्या मिसेस पण खूप मोठ्या रील स्टार आहेत. तर त्यांच्या मुले इकडे कर्जतमध्ये त्यांच्या नावाचा एक दबदबा आहे. तर काय सांगाल शर्यती क्षेत्रामध्ये कधी तुमची सुरुवात झाली? सुट्टीसाठी बघा कुंडलला योगी आलाय. तर भाऊशी आपल्या काय बाबा नियोजन काय आज योगीचं? कार्यक्रम फिट आहे आज. आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे सरकार आपला बिंजोरला टॉपमध्ये बोलतो आणि खूप बिंजोरच्या शर्ती केल्या. नक्की ते सर्वांना माहीत आहे. तसंच आता आलेलं पुसेगाव मैदानावर कशी छोटी छोटी पोरा चक्रा घेऊन ना दे मित्रांनो. बघा महाराष्ट्र पब्लिक आपल्या मनोज डायरे ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आलो आहे कुंडलच्या अड्ड्यामध्ये. तर बघू आज कोणती कोणती बैलं आल्यात अड्ड्यामध्ये. नक्कीच जी बैलं आल्यात त्यांचा दाखवण्याचा प्रयत्न मी नक्कीच तुम्हाला करेल. तर बघू आज सर्व बैलांची नावं जाणून घेण्याचा प्रयत्न करू आणि त्यांची कारकीर्द जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू. नक्कीच जाऊ आज अड्ड्यात. बघू बऱ्याच गाड्या आल्यात, बरीच बैलं बिलं आल्यात. तर नक्कीच सर्व दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर नक्कीच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. नक्कीच चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला अड्ड्यात. आज कुंडला अड्ड्यात DJ आणि दुश्मन पहा घरचा साज मस्त वायडी गोल्ड DJ आणि आदत किंग दुश्मन आलाय. बघा बरेच बैलं आल्यात अड्ड्यामध्ये. आमचे गणेश शेट पेमारे पण आहेत. बघा मंगेश डायरे आणि बरेच बैलं टेम्पो आलेत अड्ड्यात. लय मजा येईल आज अड्ड्यामध्ये. बघू DJ आणि दुश्मनची शर्यत पण जमते वाटते. बघा इथे बक्कासूर सारखा बैल आहे सेम टू सेम. बाबा काय नाव आहे? बक्या. बक्याच नाव आहे बघा मित्रांनो वासराचं. सेम टू सेम बक्कासूर सारखाच दिसतोय. बक्कासूर पण बारीक लहानपणी असा दिसत होता. त्याच्या हरकत डोक्यावर त्रिशूल पण काढून आणलाय. काय मित्रा कुठला आहे बक्कासूर? डिक्सल पाली डिक्सलचा बघा बक्कासूर मित्रांनो. किती शर्ती झाल्या? मालक तिकडे तरी पण यंदा किती शर्ती? झाले 3-4 झाले. 3-4 झाले काय? कधीपासून म्हणजे आज शर्यत झाली का? आज आज नाही, आज पडली. आज पडली काय? नक्कीच बॅड लक मित्रांनो. कोण आहे याचं नाव काय? पहा मित्रांनो बक्कासूर सेम टू सेम. कुणाच्या नावाने बोलतो अड्ड्यात? कोण आहे मालक याचं? रवी बांगर. लाडू सूर्या ग्रुप बक्कासूर धामते यांचा फायर. आणि याचं नाव काय आहे? लक्षा. तर आपल्यासमोर राहुल शेठ काय म्हणशील फायर बद्दल? आता चांगलं बोलतोय बाहेर. आज 4-5 गुलाल झालं सलाच्या गोलाचे याचे झालेले आहेत लगातार. आणि तो गावातलाच आहे आमच्या बैल भावरजी पेंद्रेंचा लक्ष आहे. तो पण खूप चांगला फॉर्म सगळ्या. मग आज काय मग फायरची शर्यत जमली का? शर्यत जमली आता शर्यत जमली. हा का? कोण आहे समोरची जोडी? बाजी आणि ससा ब्राह्मणगावचा. मित्रांनो नक्कीच शुभेच्छा असतील. बघा फायर सेम टू सेम त्या फायर सारखा आहे. कधी खरेदी केला हो? वर्ष झालं काय? नक्कीच. मग बक्कासूर आज आणलाय का अड्ड्यात? मग आज फायरलाच घेऊन आलो काय? बघा मित्रांनो शुभेच्छा असतील नक्कीच. तर मित्रांनो आता आपल्याला भेटला इथं अड्ड्यामध्ये कुंडल अड्ड्यामध्ये निलेश शेट बोले रील स्टार. तर आपण त्याच्याकडे जाऊ. निलेश शेट काय म्हणशील कुंडल अड्ड्यामध्ये आज रील्स बिल्स बनवल्या का? आज रील्स बनवल्या 2-3 आणि आज अड्डा संडे असल्यामुळे अड्डा एवढा भरला ना. फुल पब्लिक आणि खूप मोठी बैलं पण आलेत आणि 1 नंबर अड्डा भरतो कुंडलचा. 100% या आणि भावाला आपला सपोर्ट करा. तर नक्कीच बघा रील स्टार आपल्याला सांगतात. किती के फॉलोअर्स आहेत तुमच्या इंस्टाला? इंस्टाला आता 20K होत आलेत. 20K होत आलेत. नक्कीच एक कर्जत तालुक्यातील एक रील स्टार नामवंत आणि महाराष्ट्रात पण बरीच मोठी ओळख आहे त्यांची. त्यांच्या मिसेस पण खूप मोठ्या रील स्टार आहेत. तर त्यांच्या मुले इकडे कर्जतमध्ये त्यांच्या नावाचा एक दबदबा आहे. तर काय सांगाल शर्यती क्षेत्रामध्ये कधी तुमची सुरुवात झाली? आता आमची म्हणजे आपल्या लहानपणापासून पिढी चाललं आलेलं आहे. आपली पण बैल होती पण काही कारणास्तव आपला बैल विकला मी. तर आता लग्न आल्यावरती बैल घेईलच परत. काही विषय नाही होता. थोडा हे चालू आहे म्हणून सध्या बैल नाही आपल्याकडं. पण 100% आपल्याकडे बैल. तर नक्कीच आमच्या व्ह्युअर्सला काय सांगाल तू? माझ्या बायकोला पण खूप बैलगाडी शर्यतीचं येड आहे आणि तिच्या व्हिडिओ पण बैलगाड्यावरनं असं सगळ्या साध्या व्हिडिओ नसतात तिच्या आणि सगळ्या बैलगाड्यावरनं आहेत. आणि आपलं ही नाद आहे, परंपरा आहे, ही आपल्याला जपता आली पाहिजे. तर नक्कीच त्यांच्या मिसेस पण खूप मोठ्या रील स्टार आहेत. त्यांचं तर महाराष्ट्रभर नाव आहे. पूर्ण साताऱ्याची ती वाघीण आहे एक प्रकारे. तर काय सांगाल आमच्या व्ह्युअर्सला काय सांगाल तुमच्याकडून? तर मित्रांनो आपला नादाच्या ठिकाणी ठेवा, कामाच्या ठिकाणी ठेवा आणि बिनधास्त आपला नाद करा. तर नक्कीच शुभेच्छा असेल तुमच्या पुढील वाटचालीसाठी. धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल. भेटू आपण असेच पुढच्या अड्ड्यामध्ये. फुल करंटला आहे फुल आणि फुल ॲग्रेसिव्ह असा बांध आहे बघा बैलाचा मजबूत.
भिवंडीचा लक्ष आणि त्याला जोड आहे नांद्या नारायण शेठ डामशे यांचा नांद्या, किवलीचा तुफान आणि कोकण इंद केसरी शिवा 22-23. बघा आज कुंडला अड्ड्यामध्ये एवन जोडी आहे आणि ज्याचे मालक आहेत निकेश कडव, आकाश शेठ कडव आणि बघा आपले गणेश शेठ मोहिते इकडे लाभतान. मस्त असा वासरू जिंकलाय ना, ते मस्त गुलालात रंगवाला घातलाय. दादा कुठला आहे बैल? SP ग्रुपचा. काय नाव आहे आपल्या वासराचं? टायर. बघा मित्रांनो मस्त नाव पण मस्त युनिक आहे. टायर सारखाच काला मस्त आहे ना. काय मग शर्यत झाली का? शरद झाली. कोण होता टायरला पाहिजे आपल्या? इथं कर्जतचा साज होता, घरचा साज होता. आपल्याकडं कोल्हाऱ्याचे शीट होते, त्यांचा बैल त्यांचा बैल होता काय? तर मग काय सांगाल? जेवण आधारेचा त्यांचा वासरू होता. त्यांचा वासरू होता पहिल्यांदाच आपण काय? शंकर का? पांढरा वासरू मोठा चांगल्या ह्याच्यातलं आहे. तर मग काय सांगाल आपल्या याचा? काय सांगाल काय पुढे काय अपेक्षा असेल आपल्याला टायर कडून? भरपूर अपेक्षा, कारण की मी अद्याप त्याला आतनं दाखवत होतो मोठ्या आमच्या घरचा साज आहे सोन्या म्हणून, आणि त्याच्यातनंच मी घरची गाडी पळत होतो. पण आता पहिल्यांदाच कडेनी डेअरिंग गेली आणि त्यांनी आपल्याला साथ दिली का? तर मग नक्कीच मग काय कधीपासून पळतो आपल्याकडे वासरू? आपण गेल्या वर्षी घेतलेला आहे. 9 महिन्याचा वासरू असताना आपण घेतलेला. मी वासरू बघितलं पण 6 महिने तसं जागेवर खरेदी केली. त्यानंतर गेल्या वर्षी उतरवला 4 गाड्या झाल्या माझ्या लगातार, आणि ह्या हप्त्याच्या ह्याच्यातल्या सीझनमधला ही दुसरी गाडी. मग या सीझनला दुसरी गाडी काय? दुसरी गाडी. मग आणि नक्कीच पहिल्यांदा आता पब्लिकनी कडेनी आला, शूटभर पण आला ना, आपल्या तिथंच विजय झाला. नक्कीच वासराने पण आपलं तुमचं मन जिंकलेलं दिसतंय. तर मग याच्या सारखीच आपल्या दावणीला किती वासरं आहेत अशी? अशा अजून आपल्याकडे राणा आहे, रुद्र आहे, सोन्या आहे, सर्जा आणि विवेक आहे. बरीच मोठी दावण आहे आपली. पण नक्कीच शुभेच्छा असतील तुम्हाला. आपल्याला असेच साथ देतील आपले नंदी. आणि धन्यवाद. बघा कुणाची पावती असेल तरच सोडतात हे इथं मस्त. म्हणजे कोणी मधीतच फेरविरं मारायला नको, आणि त्याच्यामुळं शर्तींचं नियोजन चुकतो. त्याच्यामुळे बघा इथं रशी लावून ठेवले. समोरच्या जोडीची पावती आणि इथली पावती असेल तरच गाड्या सोडतात. बघा मस्त असं नियोजन आहे यांचं. नियोजन कुंडलच मैदानाचं नियोजन मस्त असं चालू आहे. हे बघा आमची पावती नाही ठेवलं तांबण इथं आम्हाला. मित्रांनो कशी छोटी छोटी पोरा वा चक्रा घेऊन ना दे मित्रांनो. हे बघा नाही बघा वासरा आल्या शर्तीसाठी आलोय आपण. दादा काय नाही बायलाचा? चिमण्या. कुठला आहे चिमण्या आपला? सुधागड पालीचा चिमण्या. बघा शर्यत जमले का आपल्या चिमण्याची? कोण आहे चिमण्याला पायरा? देवा MH04 देवा. तो सुट्टीसाठी बघा कुंडलला योगी आलाय. तर भाऊशी आपल्या समोर. काय बाबा नियोजन काय आज योगीचं? कार्यक्रम फिट आहे आज कार्यक्रम फिटे काय? काय म्हणशील योगीबद्दल? किती यंदाचा काय नियोजन असेल? घाटावीट पुसेगावला दिसेल का आपल्याला? घाटावरचं चालू आहे नियोजन, पण यावर्षी गाजवायचं आहे आम्हाला. बिनजोड गाजवायचे का आपल्याला? गाजवायची फुल गाजव. बघा योगीला आजच्या कुंडला जाड्यामध्ये आणलंय आणि नक्कीच शर्यत आहे मोठी. तर पहिला कोण असणार आहे योगीला? सरकार मुरबाडचा सरकार काय? मुरबाडचा सरकार नक्कीच टॉपचा पायरा आणि टॉपची येवन जोडी होणार आहे आज. आपला योगी आता कोणाच्या नावाने बोलतो अड्ड्यामध्ये? शिवांश रोहन कोंडिलकरच्या नावाने पोहतो, कुलगाव आगर आली काय? तर बघा मित्रांनो नक्कीच बिनजोडचा भाष्य आहे आपला योगी. आणि आपल्याला भाऊ म्हणतात की घाटावर सुद्धा तुप्पाने वेगाने पालताना दिसेल. तर पुसेगावचं नियोजन ते करतात. नक्कीच आज बिनजोड होईल. आज नक्कीच शुभेच्छा असेल योगीची. कोण आहे समोरची जोडी? कोण आहे? गुडवांची कुठली बैल आहेत? हो काय? नक्कीच आपल्याच इथली कर्जाची बैल आहेत मित्रांनो. नक्कीच शुभेच्छा असतील तुम्हाला होईल शर्यत. तर कुंडलच अड्ड्यामध्ये आपल्या समोर आहे आता मुरबाड एक्सप्रेस सरदार. आणि दादा काय सांगाल कुणाच्या नावाने बोलतो आपला सरदार अड्ड्यामध्ये? राम दशरथ देवडके मानकेली बदलापूर, सरकार संध्या ग्रुप तुळई मुरबाड या नावात सरकार बोलतो. तर नक्कीच आज सरकारचा कसा नियोजन आहे? आज आमच्या बदलापूरच्या आगारातले योगी बरोबर आज पाहिला. गाडी आपली जमलेली, बिंजोरला नाव होतं त्यांचं, आपली गाडी जमलेली. तर मग काय सांगाल काय अपेक्षा असणार? आपला पायरा पण टॉपचा आहे योगी. टॉपचा आज गाडी पण चांगली पळावी, तुम्हाला जशी हवी तशी गाडी पळावी आणि महिलांनी गुलाल घेऊन द्यावा एवढीच अपेक्षा. कधीपासून आहे आपलं सरकार आपल्या दावणीला? काय सांगाल? दुसरा असल्यापासून आपल्याकडे खरेदी केलेला आहे. मग काय त्याचा इतिहास आणि काय सांगाल त्याच्याबद्दल? आता सगळ्यांना जसं मुंबईत पळतोच बैल सगळ्यांना माहितीच आहे. जास्त करून बिनजोडलाच पळतो बैल. आणि पहिल्यापासून सगळ्यांना माहिती आहे आपण कुठल्या गाड्या मारल्या. भरपूर सगळ्या टॉपच्या गाड्या मारल्या. कोणाचं नाव घेणं चुकीचं आहे. हा बरोबर आहे. कोणाचं आपण नावं नाही घेत. सगळ्यांचे नंदी आहेत, सगळ्यांची बैल पळतच असतात. 19-20 ही होतच असते. आता आम्ही पण थोडं कधी हार कधी जीत ही खेळात होतच असते. नक्कीच आमच्या सगळ्या गाड्या ज्या मैत्रीपूर्ण असतात. आजची शर्यत जी आम्ही जमली आहे गाडी बिनजोडला, ती पण शर्यत मैत्रीपूर्णच आहे. आम्ही सगळ्या शर्यती 100% मैत्रीपूर्णच खेळतो. नक्कीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे नक्कीच सर्व बिनजोडच्या आपल्या शर्ती आहेत त्या मैत्रीपूर्णच खेळल्या पाहिजेत. तेव्हाच आपला नंदी कुठेतरी आपलं नाव करतो. बरोबर.
वादविवाद करण्याचं कारणच नाही. हा खेळ आहे, आज हार आहे उद्या जीत आहे. सगळ्यांची बैलं पळतात, आम्हाला पण असं नक्कीच. सर्वांची बैलं चांगलीच पळावी याच्या पुढे. नक्कीच मित्रांनो, हे दादांनी सांगलेले शब्द नक्कीच गाड्या मालक आपले ब्लॉग बघत असतील तर नक्कीच हे शब्द कानावर ठेवून आपण शर्ती केल्या पाहिजेत. तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे सरकार आपला बिंजोरला टॉपमध्ये पळतो आणि खूप बिंजोरच्या शर्ती केल्या नक्की ते सर्वांना माहीत आहे. तसंच आता आलेलं पुसेगाव मैदान नक्कीच नाही, आम्ही घाटावर जास्त बैल पळवत नाही. घाटावर पळतच नाही काय? जास्त कधी बैल नियोजन? सगळ्यात जास्त बिंदोरलाच पळतो पहिल्यापासून, आणि आता पण आम्ही बिंदोरलाच बैल पळवतो. म्हणजे बाहेर घाटं वगैरे सेकंदाला कधी गेलाच नाही का आपला सरकार? फक्त बिंजोड काय? फक्त बिंदोर नक्कीच मित्रांनो, बिंजोडचा बादशाह आहे सरकार. पळवतो आम्ही. 3 येत्या फेऱ्यात काळात नाही पळवला असा कधी पळवला नाही, असं नाही. 3 फेऱ्यात पळवला. पण मध्यंतरी मागच्या 1.5-1 वर्ष आधी बैलाच्या पायाला दुखापत झाली होती, तेव्हापासून आम्ही जास्त बिंजोरलाच पळवतो. बैल आरामातच जास्त पळतो. नाही, याच्या पुढे कधी नियोजनात दिसणारच नाही का आपल्याला? भविष्यात आता कधीतरी विचार करू, चांगला पहिरा झाला. आता तुम्हाला वरती पण कंडिशन माहिती आहे कशी आहे. हा, ते नक्कीच. वायदी शिवाय ते लोक बोलत नाही. आम्ही पण बैल मागण्याचा चांगली प्रयत्न केला. आता आमचा पण कमी नाही पळत. हा, आमचं जर का कमी पळाला असतं तर आम्ही विचार केला असता वायदीचा. पण जर का आमचा पण पळतो तर आम्ही वायदी कशाला द्यावी? नक्की. तुम्ही म्हणजे वायदे दिले आहे कधी आणि घेतले का? आम्ही बैल मागितला होता, टॉपचा बैल, नाव नाही घेणार मी तिथल्या मालकाचं. चांगला बैल मागितला होता. खूप रक्कम डायरेक्ट खूप हजारात जाते, 3 आकड्यात नंबर जाते, म्हणून आम्ही डायरेक्ट बैलच नाही मागितलं. त्याच आकड्याची आपण इकडे शर्यत केलो बिंजोडची. आकड्याची इथं बिंजोड शर्यत खेळलेली आम्हाला चालते ना. इकडे आम्हाला असं काय नाही, रकमेचं काय नाही. आम्ही गुलालासाठी नक्कीच. आज पहिलं प्राधान्य आमचं गुलालावर आहे. आम्ही गाडी 11,000 खेळायलाही सुद्धा तयार असतो. असं काय नाही का मोठ्या रकमेचीच गाडी झाली पाहिजे. बिंजोडी 11, आता मुंबईच्या नियमानुसार बिंजोडी 11,000 तुम्ही फिरू शकता. आम्ही 11,000 खेळायला तयार असतो. रकमेचं काय नाही, पण ते जे वायदी वगैरे मागतात हा प्रकार खूप चुकीचा आहे. 40,000 50,000 वायदी मागणार. आमचा बैल पळत असेल का? त्यांना मी त्या मालकाला तेव्हा उत्तर पण दिलं होतं, तुम्ही मुंबईला या, स्वतःचं नाव ठेवा, हा, आम्ही तुमच्याशी गाडी घेऊ. नक्कीच. पण आपल्या बिंजोडला वायदीचा प्रकार चालत नाही आणि घाटावर खूप प्रमाणात चालतो. आपल्या इथं प्रेमाच्या शर्यती होतात, सगळ्यांचे पैरे आहेत ते प्रेमाने होतात. मन मोकळे पडाने जेव्हा ज्या दिवशी पैरा होईल त्या दिवशी गाडी तुमची 100% गुलालात राहते. नक्कीच. आणि आमचं पण तेच डोक्यात ठेवून आम्ही नेहमी पैरे करतो. मैत्रीपूर्ण पैरे असतात आमचे. बरोबर. नक्कीच. मग शुभेच्छा असतील. सरकार तुमच्या दावणीला असाच पळत राहील आणि धन्यवाद बाईट दिल्याबद्दल. हा डीजे आणि दुश्मनचा घरची गाडी गुलाल झाल्या आज मस्तपैकी. डीजे आणि दुश्मन घरची गाडी बऱ्याच दिवसातनं गुलाल झालाय. बघा इकडे गणेश शेट्ट्यामध्ये आम्ही नियोजनाचा बादशाह आज मस्त नियोजन केलं आहे. दुश्मन आणि डीजे गुलालाचे मानकरी आज. इकडे बघा मिलिंद दादा डायरे पण आहेत आमचे दुश्मन बैलाचे मालक. बघा इकडे आज झाला गुलाल झाला. निवास डायरे पण आले आपल्यासमोर. बघा बघा डीजेनं दुश्मन जिंकलेत आज. मालक आहेत स्वतः मंगेश डायरे. तर मंगेश डायरे काय म्हणाल, आजचं नियोजन कसा होता? आजचा नियोजन म्हणजे गाडी जमतच नव्हती आल्यापासून. तर बैल कालच घाटावरून आला होता. बैल आणला होता तरी पण आम्ही बैल अड्ड्याला आणला, तर आम्हाला विश्वास होता बैल आमचा गाडी मारून दाखवणार. नक्कीच. लोक पण बोलत होते का काल पुण्यावरून आलाय बैल टेम्पोत उभा राहून 2-3 तासाचा प्रवास करून, तरी तुम्ही का पळवता? तर त्यांना काय सांगाल? पण घरची गाडी आहे, वासरू आमचा 8 दिवस बैठी होता म्हणून घरची गाडी आणली. बैलला किती वेळेला बैल पळाला तरी बैल शेवसारखाच पळतो आमचा. पायऱ्या घरचाच का आता याच्या पुढे? त्याच्यामुळे घरची गाडी पण आमची. आणि पायऱ्यासाठी बरेच फोन येत असेल, त्यांना काय सांगाल? पायऱ्यासाठी भरपूर होतात, कारण पायऱ्याला आग मारून नये, कारण आमची घरची गाडी पळते. नेक्स्ट टाइम कोण नक्की पायऱ्या देईल. घरची गाडी जेव्हा पळते तेव्हा नक्की मला पायऱ्या भेटेल. नक्कीच. बघा मित्रांनो, पायऱ्यावाले जे फोन करतात जेव्हा पायऱ्यात पालवायचा होईल तेव्हा नक्कीच पहिलं प्राधान्य पायऱ्यावाल्यांना देण्यात येईल 100% डीजेमध्ये. तर बघा मित्रांनो, फुल ॲग्रेसिव्ह आहे. आणि याच्या पुढचं नियोजन आता किती दिवसात बैल पडेल आपला? गाडी आता डबल बुधवारी पळणार, पंजाबच्या मैदानात गाडी पळणार डबल. नक्कीच. गाडी पळणार डीजे आणि दुश्मन. तेव्हा दुश्मन आपला बच्चा आहे 20 महिन्याचा. काय सांगाल दुश्मनबद्दल? आणि डीजेला तोड देऊन पळतोय दुश्मन. कारण दुश्मन वरती गटपास केली. त्याची खरेदी आमची 1 लाखाच्या जागेवरती खरेदी आहे, पण मानू पण शकत नाही. 1 शक्य. नक्कीच. बघा दुश्मन डीजेच्या बरोबर पळतोय, डीजेला तोड देऊन. अजून याच्या पुढे बरंच नाव करेल. बघा दुश्मन फुल ॲग्रेसिव्ह आहे दुश्मन, मला डोळ्यातच बघत नाही. बघा कालोख झाला, बाईला चालली घरी, छकडं चाललं, सगळे अड्डा बंद झालेला आता. 6:30 वाजले, अड्डा बंद झाला आणि आमची पण गाडी झाली डीजेची आणि दुश्मनची. डीजेंना दुश्मनी मस्त मन जिंकला. तर आता आम्ही चाललो घरी. नक्कीच व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतील शर्तींच्या. तर भेटू आपण आता पुढच्या अड्ड्यात बुधवारी अंजपला. चला.